गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट पार्ट जो बघणार आहे, टाईम डिस्टन्स एरिया हे जे सेकंड युनिट आहे त्यामधला जो नेक्स्ट कंटेंट आहे तो आपण बघणार आहे. व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर जो की नेक्स्ट आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द फॉलोइंग सिलेंडर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द फॉलोइंग सिलेंडर. यामध्ये जी डायग्राम तुम्हाला दिसते, डायग्राम जी दिलेली आहे त्या डायग्राममध्ये 7 मीटर आणि 10 मीटर ह्या दोन व्हॅल्यू दिसतात. सेवन मीटर आणि 10 मीटर ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला दिसतात डायग्राममध्ये. डायग्राम जी आहे ती डायग्राम सिलेंडरची. त्याचा फॉर्म्युला जो आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू बेस इंटू हाईट इज इक्वल टू बी इंटू एच, जो की त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. बी म्हणजे बेस आणि एच म्हणजे हाईट. व्हॉल्यूम इज इक्वल बेस इंटू हाईट. त्यानंतर इथं पाय इज इक्वल टू, पायची जी व्हॅल्यू आहे ती आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू असते 3.14, जी की कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. त्यानंतर आपण व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करणार आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच. त्यामध्ये एच म्हणजे हाईट, हाईटची व्हॅल्यू आहे. आर म्हणजे जी रेडियस आहे ती दिलेली आहे आपल्याला 7 मीटर. सो त्या व्हॅल्यू ज्या आहे त्या व्हॅल्यू आपण पुट करणार. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पाय इंटू आरची व्हॅल्यू आहे 7 मीटर स्क्वेअर इंटू एचची व्हॅल्यू आहे 10 मीटर इज इक्वल टू पाय इंटू 7चा स्क्वेअर 49 मीटर स्क्वेअर. 49 मीटर स्क्वेअर इंटू 10 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन केलं. व्हॅल्यूम इज इक्वल टू 490 मीटर क्यूब इंटू पाय. मीटर क्यूब का आलं तर मीटर स्क्वेअर आणि 10 मीटर, त्यामुळं मीटर क्यूब 490 मीटर क्यूब इंटू पाय. देन नेक्स्ट आपण यामध्ये पायची व्हॅल्यू जी आहे ती पायची व्हॅल्यू पुट करणार. पायची व्हॅल्यू आहे 3.14. सो इथं पायची व्हॅल्यू पुट केली 490 इंटू 3.14 मीटर क्यूब. व्हॉल्यूम इज इक्वल टू आन्सर आलेलं आहे 1538.6 मीटर क्यूब. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. त्यामध्ये सेम डायग्राम दिली. डायग्राममध्ये हाईट जी आहे ती 15 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याची जी रेडियस आहे, जी की आपण प्रिवियस एक्झाम्पलमध्ये बघितलेलं, इथं सुद्धा किती रेडियस दिलेली 7 मीटर. सेम इथं पण रेडियस किती दिली 5 सेंटीमीटर. व्हॉल्यूम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. व्हॉल्यूम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. So volume is equal to pi r square into h. Pi r square into h. Base is equal to pi r. हा आपण घेणार आहे. Volume is equal to pi as it is in bracket r square म्हणजे आपली रेडियसची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर. त्यामुळं 5 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू 15 सेंटीमीटर. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय इंटू 5चा स्क्वेअर 25 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू 15 सेंटीमीटर. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय इंटू 25 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू 15 सेंटीमीटर इज इक्वल टू 375 सेंटीमीटर
क्यूब. देन नेक्स्ट पायची जी व्हॅल्यू आहे 3.14 ती व्हॅल्यू पुट केली. व्हॉल्यूम इज इक्वल टू 3.14 इंटू 3.75 सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1177.5 सेंटीमीटर क्यूब. सेम आता थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल बघा, सॉल्व करा, होतोय का सॉल्व. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. जी डायग्राम दिली सिलेंडरची त्यामध्ये रेडियस दिलेली आहे 11 इंच. हाईट आपल्याला इथं दिलेली नाही आहे, पण व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली 1520 इंच क्यूब. सो आता आपल्याला इथं हाईटची व्हॅल्यू काढायची. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपला आहे πr² इंटू h. त्यामध्ये हाईटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग त्यामध्ये 1 बाय 1 व्हॅल्यू पुट केल्या. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1520 इज इक्वल टू πr². आरची व्हॅल्यू 11² इंटू h. 1520 इज इक्वल टू पाय इंटू 121 इंटू h. Then next 1520 divided by pi into 121 equal to pi into in bracket 121 divided by pi into bracket 121 into h. इथं काय केलेलं आहे आपण, जी आपली इंटरनल ॲडजस्टमेंट असते ते आपण ॲडजस्टमेंट इथे केलेली आहे. दोन्हीही साईडला, बोथ साईडला आपण कशानं डिवाइड केलेले, पाय इंटू 121. कारण आपल्याला एक टर्म काय करायची इथं कॅन्सल करायची, म्हणून आपण दोन्ही साईडला डिवायडेड बाय पाय इंटू 121 यानं डिवाइड केले. त्यामुळं जी स्टेप सेम आहे इक्वल टू साईनच्या आत, ते दोन्ही स्टेप काय झाल्या कॅन्सल. स्टेप काय शिल्लक राहिली, फक्त 1520 डिवायडेड बाय पाय इंटू 121 इंटू h इज इक्वल टू. देन नेक्स्ट 1520 इंटू पायची व्हॅल्यू पुट केली 3.14 इंटू 121. मल्टिप्लिकेशन केलं आणि नेक्स्ट डिवायडेशन केलं इंटू h. सो डिवायडेशन करून ॲन्सर काय आलेलं आहे 4.0 इंच. डिवायडेशन करून बघा सेम ॲन्सर येते का, 4.0 म्हणजे 4. मग हाईट इज इक्वल टू 4 इंच. हाईट इज इक्वल टू 4 इंच हे ॲन्सर येईल. हाईट इज इक्वल टू 4 इंच. हाईट इज इक्वल टू 4 इंच. हाईट इज इक्वल टू 4 इंच. त्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया.
नेहमी लक्षात ठेवायचं व्हॉल्यूम आणि सिलेंडर हे जे एक्झाम्पल दिलं जाईल त्यामध्ये पायची जी व्हॅल्यू असणार आहे ती 3.14 ही आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. आर म्हणजे रेडियसची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल, हाईटची व्हॅल्यूसुद्धा दिलेली असेल. आपल्याला व्हॉल्यूमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. त्याचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. काही वेळा आपल्याला आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणतील किंवा हाईटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणतील. जसं की ह्या एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व केली, आपण हाईटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता सेकंड जे एक्झाम्पल आहे यामध्ये काय दिले बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल यामध्ये म्हणले रेडियस ऑफ अ सिलेंडर फ्रॉम इट्स व्हॉल्यूम अँड हाईट. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ अ सिलेंडर फ्रॉम इट्स व्हॉल्यूम अँड हाईट्स. सो आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, बिकॉज आपल्याला रेडियस जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. डायग्राममध्ये व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 250.9 मीटर क्यूब. हाईट इज इक्वल टू 7.8 मीटर. पायची व्हॅल्यू नेहमीप्रमाणे 3.14 ॲज इट इज कॉन्स्टंट. सो व्हॉल्यूम आणि हाईटची व्हॅल्यू दिली, रेडियसची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो फॉर्म्युला लिहून घ्या. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. वीची व्हॅल्यू पुट करा 250.9 इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू 7.8 इक्वल टू 3.14 इंटू 7.8 इंटू आर स्क्वेअर. 3.14 इंटू 7.8 इंटू आर स्क्वेअर. जो पाय आर स्क्वेअर आहे तो आर काय घेतला आहे मी एका साईडला घेतलेला आहे, बिकॉज आरची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची. सो 250.9 इज इक्वल टू 3.14 इंटू 7.8. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आलं 24.50 आर स्क्वेअर. 24.50 आर स्क्वेअर. मग काय केलं, बोथ साईडला 24.15 ने डिवाइड केलं. मग 250.9 डिवायडेड बाय 240.50 इज इक्वल टू 24.50 इज इक्वल टू 24.50 आर स्क्वेअर डिवायडेड बाय 24 आर स्क्वेअर. सो 24.50 divided by 24.50 गेट कॅन्सल. सो नेक्स्ट स्टेपला काय राहिली, फक्त आर स्क्वेअर ही व्हॅल्यू शिल्लक राहिली. सो इकडच्या स्टेपला LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडची आपण टर्म सॉल्व केली. 250.9 डिवायडेड बाय 24.50 डिवायडेशन केलं, आन्सर आलं 10.24 इज इक्वल टू आर स्क्वेअर. 10.24 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आपल्याला ओन्ली आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, म्हणून आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 10.24. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 10.24. त्यानंतर नेक्स्ट आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कॅल्क्युलेट केले, सेम ॲन्सर येते का बघा 3.2. आर इज इक्वल टू 3.2. आर इज इक्वल टू 3.2. सगळ्यांचा आन्सर येते का बघा. आर इज इक्वल टू 3.2.
Similarly, next example. Find the volume of the cylinder. 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 7 meter and 16 meter. Find the volume of the cylinder. 7 meter and 16 meter. Find the volume of the cylinder. 7 मीटर ही काय दिलेली आहे, हाईट आहे, आणि 16 मीटर ही काय दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच इज इक्वल टू पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट, आर स्क्वेअर म्हणजे 7 मीटर स्क्वेअर इंटू 16 मीटर, एच इज इक्वल टू 16 मीटर. सो पाय इज इक्वल टू 7 स्क्वेअर म्हणजे 49 मीटर स्क्वेअर इंटू 16 मीटर. सो मल्टिप्लिकेशन केलं 49 आणि 16 चं मल्टिप्लिकेशन 784 मीटर क्यूब पाय. 784 मीटर क्यूब पाय. इथपर्यंत कॅल्क्युलेट करा. 784 मीटर क्यूब पाय. देन नेक्स्ट पायची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची. पायची व्हॅल्यू किती असते आपली, 3.14 कॉन्स्टंट असते. सो 3.14 व्हॅल्यू जर आपण यामध्ये पुट केली तर नेक्स्ट आपलं आन्सर काय येते बघा. 784 इंटू 3.14. इथं आन्सर आहे मल्टिप्लिकेशनचं. सेम आन्सर येते का चेक करा. 2461.7 मीटर क्यूब. टू हंड्रेड अँड 2461.7 मीटर क्यूब हे येईल फायनल आन्सर. त्यानंतर सेकंड. सो नेक्स्ट example. The volume of the following cylinder is 602.88 cubic centimeter. Find the height of the cylinder. आता इथं आपल्याला हाईट जी आहे ती हाईट कॅल्क्युलेट करायची. व्हॉल्यूमची व्हॅल्यू दिली, रेडियसची व्हॅल्यू दिलेली. व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपल्याला 602.88 ही दिलेली. रेडियसची जी व्हॅल्यू आहे ती 4 सेंटीमीटर दिलेली. व्हॅल्यू आपल्याला पायची कॅल्क्युलेट करायची 3.14 आणि पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.14. व्हॅल्यू आपल्याला आरची रेडियसची 4 दिलेली.
हाईटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग नेहमीप्रमाणे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. देन नेक्स्ट पुट द व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय दिली 602.88. ती व्हॅल्यू पुट केली इक्वल टू 3.14. पायची व्हॅल्यू आहे ती पुट केली 3.14 इंटू आर स्क्वेअर. रेडियसची व्हॅल्यू आहे 4 स्क्वेअर सेंटीमीटर इंटू हाईट. 4 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू हाईट इज इक्वल टू 602.88 इंटू 3.14 इंटू 4चा स्क्वेअर 16 सेंटीमीटर इंटू हाईट. सो 602.88 इक्वल टू 50.24 सेंटीमीटर इंटू हाईट. 3.14 इंटू 16 इक्वल टू 50.24 सेंटीमीटर इंटू हाईट. 602.88 divided by 50.24 equal to 50.24 divided by 50.24 into height. सो 50.24 आपले काय झाले कॅन्सल झाले. ही स्टेप कशी आली तर बोथ साईडला आपण कशानं डिवाइड केलेलं आहे 50.24ला. जसं की ह्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. बोथ साईडला आपण काय केले 50.24नं डिवाइड केले. सो 50.24 गेट कॅन्सल. 602.88 डिवायडेड बाय 50.24 डिवायडेशन केलं. डिवायडेशन करून आपला आन्सर काय येतं आहे 784. सॉरी डिवाइड केलं बघा आन्सर येईल आपलं 12 सेंटीमीटर. हाईट इज इक्वल टू 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 12 सेंटीमीटर हे आलं आपलं फायनल आन्सर. त्यानंतर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7 त्यामध्ये फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. डायग्रॅम दिलेली. डायग्रॅममध्ये हाईट जी आहे ती हाईट किती दिली आहे बघा. रेडियस जी आहे ती रेडियस आपल्याला 8 इंच दिलेली. हाईट आहे ती 12 दिलेली. हाईट आहे ती 12 दिलेली. रेडियस आहे ती 8 इंच दिलेली. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू. आता इथं डायग्राम कशी दिलेली वेगळी दिलेली आहे सिलेंडरची डायग्राम. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू बेस इंटू हाईट. म्हणजेच काय असतं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता इथं 1 डिवायडेड बाय 3 इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच. पाय आर स्क्वेअर इंटू एच. डायग्राम वेगळी दिलेली आहे. अशा टाईपची डायग्राम आली आपल्याला तर आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3 इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच.
then next put the value of cylinder. Value is equal to 1 divided by 3 pi into r ची value 8 square into 12 is equal to 1 divided by 3 into pi 64 into 12. Volume is equal to 1 divided by 3 3.14 into 64 into 12. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल 3.14 इंटू 64 इंटू 4 803.84 803.84 हे झालं आपलं फायनल आन्सर. का आपण इथं हा फॉर्म्युला यूज केला. आत्तापर्यंतच्या डायग्राममध्ये आपल्याला सिंपल डायग्राम होत्या. हाईट रेडियस हे आपल्याला दिली. इथं डायग्राम कशी दिली आपल्याला वेगळी दिली व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरची. त्यामुळे इथं फॉर्म्युला जो आहे तो काय आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. पण काय व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 इंटू बेस इंटू हाईट. बेसची व्हॅल्यू असते पायर स्क्वेअर इंटू हाईट नेहमीप्रमाणे एच. त्यामुळे आपण ह्या होल फॉर्म्युल्याला पायर स्क्वेअर इंटू एचला 1 डिवायडेड बाय 3 न मल्टिप्लाय केलेलं आहे. 1 डिवायडेड बाय 3. आता जी नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे ऑफ सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर यामध्ये रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर, हाईट आहे 12 सेंटीमीटर. आता टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर म्हणजे त्याचं जे टोटल आपल्याला क्षेत्रफळ जे आहे एरिया तो जो कॅल्क्युलेट करायचा आहे त्यासाठी फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर स्क्वेअर. मग इथं फॉर एक्झाम्पल हाईट आहे 12 सेंटीमीटर, रेडियस आहे 7 सेंटीमीटर जी की लिहून घेतलेली आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. फॉर्म्युला आहे 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22 डिवायडेड बाय 7 किंवा 3.14 पुट करा. 22 डिवायडेड बाय 7 किंवा 3.14 डिवायडेशन केलं तर आन्सर 3.14 येईल. 2 इंटू 22 डिवायडेड बाय 7 इंटू 7 इंटू 7 बिकॉज रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर. डायरेक्टली 7चा स्क्वेअर जरी घेतला तरी सुद्धा चालेल 14 प्लस 2 पाय आर एच. 2 ॲज इट इज पायची व्हॅल्यू 22 डिवायडेड बाय 7 इंटू 7 इंटू 12 इज इक्वल टू सेकंड स्टेपला 2 ॲज इट इज 22 डिवायडेड बाय 7 ॲज इट इज 7 इंटू 7 49. तुम्ही डायरेक्ट 7 स्क्वेअर 49 जरी घेतलं तरी सुद्धा चालेल प्लस 2 इंटू 22 डिवायडेड बाय 7 इंटू 7 इंटू 12. मल्टिप्लिकेशन केले पहिल्या साईडचं नंतर सेकंड साईडचं आणि दोन्हीची ॲडिशन. फायनल आन्सर आलेलं आहे 836 मीटर स्क्वेअर. 836 मीटर स्क्वेअर. एक्झाम्पल परत एकदा बघा. टोटल एरिया ऑफ सिलेंडर कॅल्क्युलेट केला आहे पण टोटल एरिया कुठला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. पायची व्हॅल्यू इथं 3.14 कॉन्स्टंट घेऊ शकता किंवा 12 डिवायडेड बाय 7 सुद्धा घेऊ शकता.
सो एक्झाम्पल व्यवस्थित बघा, एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे. ओके, ॲन्सर तुमचं 836 मीटर स्क्वेअर येते का क्रॉस चेक करा. मग नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते स्टार्ट करू.